नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, इंडियन बँकेमध्ये भरती आलेली आहे आणि ही जी भरती आहे ही भरती अप्रेंटिस अंडर भरती असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही भरती असणार आहे. तर या भरतीबाबतची सविस्तर माहिती आहे, ती सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझी एक आपल्याला रिक्वेस्ट आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. मित्रांनो, चला तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला. ही जी भरती आहे या भरतीमध्ये एक टेंटेटिव्ह 1500 पेक्षा जास्त जागा ज्या आहेत त्या जास्त जागा भरल्या जाणार आहे आणि ही भरती संपूर्ण भारतभर भरती असणार आहे. पूर्ण भारतामध्ये ही भरती असणार आहे. या भरतीमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये किती जागा आहेत हेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा, म्हणजे तुम्हाला ही माहिती जी आहे ती माहिती मिळून जाईल. बघा, ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याची जी तारीख आहे ती तारीख आहे 10/7/2024 पासून ते 31/7/2024 पर्यंत आपण काय करू शकतो, हे जे काय ऑनलाईन ऍप्लिकेशन आहेत ते ऑनलाईन ऍप्लिकेशन आपण करू शकतो. त्याच्यानंतर इथं तुम्हाला स्टेट दिलेले आहे की कोणती स्टेट आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या स्टेटमध्ये किती वॅकन्सी आहे आणि कॅटेगरी वाईज किती वॅकन्सी आहेत ते दिलेलं आहे. तर मित्रांनो पहा, इथं महाराष्ट्रामध्ये 68 जागा भरल्या जाणार आहेत इंडियन बँकेमध्ये आणि इथं कॅटेगरी वाईज त्याचं जे काही विश्लेषण आहे, कॅटेगरी वाईज किती जागा असू शकतात हे इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढची जी माहिती आहे ती माहिती आपण पाहूया की याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन आपल्याला काय देण्यात आलेलं आहे ते पाहायचं आहे. तर बघा, एज जे आहे त्या एजचा क्रायटेरिया किती आहे, मिनिमम तुमचं एज जे आहे ते 20 वर्ष असलं पाहिजे आणि मॅक्झिमम वय आहे ते तुमचं 28 वर्ष असलं पाहिजे. त्याच्यानंतर इथं जे काही कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीमध्ये जे गव्हर्नमेंट नियमाप्रमाणे जे काही सवलत असते तेही इथं देण्यात आलेले आहे. आणि क्वालिफिकेशन पहा, इथं तुम्हाला काय मागितलेलं आहे, सगळ्यात महत्वाचं क्वालिफिकेशन म्हणजे इथं तुमची डिग्री असली पाहिजे हे म्हणण्यात आलेलं आहे. जर तुमची डिग्री झालेली असेल तर तुम्ही काय करू शकता, याच्यासाठी अप्लाय करू शकता या पोस्टसाठी. आणि इथं कॅटेगरी वाईज तुम्ही पाहू शकता, जो तुम्हाला तक्ता दिसत आहे स्क्रीनवरती त्याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगरी वाईज कशा पद्धतीनं एज मध्ये रिलॅक्सेशन असणार आहे ते देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, पुढे आपल्याला पाहायचं आहे की जी भरती आहे त्या भरतीची प्रोसेस कशा पद्धतीनं आहे, की आपल्याला इथं ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे, त्याची इथं प्रोसेस दिलेली आहे. बघा, ही तुम्हाला जी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईट वरती जायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे ते ऑनलाईन ऍप्लिकेशन सबमिट करायचं आहे. मित्रांनो, इथं तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनं कोणतेही ऍप्लिकेशन ऍक्सेप्ट केलं जाणार नाही, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर ऑनलाईन ऍप्लिकेशन करत असताना तुमच्या ज्या काही डॉक्युमेंट वगैरे आहेत त्या सर्व डॉक्युमेंट तुम्ही स्कॅन करून काय करायचे आहेत, तिथं अपलोड करायचे आहेत. आणि तुम्हाला ही जी परीक्षा असणार आहे ती ऑनलाईन रिटर्न टेस्ट असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहे आणि त्याच्यामध्ये सिलेबस जो आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे. नंबर ऑफ क्वेश्चन्स किती असणार आहेत या परीक्षेसाठी लक्षात घ्यायचं इकडं. तर 100 तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहे आणि मार्क पण किती आहेत, 100 मार्क आहेत. याचा अर्थ प्रत्येक प्रश्न हा 1 मार्काला विचारला जाणार आहे आणि हे 100 प्रश्न सोडवण्यासाठी 60 मिनिटांचं टायमिंग तुम्हाला देण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा, रिझनिंग जे आहे ऍप्टिट्यूड आणि कॉम्प्युटर नॉलेज साठीचं 25 क्वेश्चन असणार आहेत, म्हणजे 25 मार्क असणार आहेत आणि त्याच्यासाठी ड्युरेशन तुम्हाला 15 मिनिटाचा असणार आहे. त्याच्यानंतर जनरल इंग्लिश आहे त्याच्या बाबत ही 25 क्वेश्चन, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड असणार आहे त्याच्यासाठी 25 क्वेश्चन आणि जनरल फायनान्स अवेअरनेस याच्यासाठी 25 क्वेश्चन असणार आहेत. असे एकूण 100 प्रश्न 100 मार्कासाठी आणि 60 मिनिटाचं तुम्हाला या एक्झाम साठीचं टायमिंग असणार आहे. इथं लक्षात ठेवायचं मित्रांनो की तुमचं जे काही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे ती निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम या परीक्षेसाठी असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 1/4 मार्क जे आहेत ते 1/4 मार्क इथं कट केले जाणार आहेत, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. मित्रांनो, आता आपल्याला पाहायचं आहे की ही जी काय परीक्षा आहे, परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला जर सिलेक्शन झालं
बघा, सिलेक्शन नंतर तुम्हाला जे ट्रेनिंग दिलं जाणार आहे ते ऑन जॉब ट्रेनिंग आहे, 1 वर्षाचं ट्रेनिंग आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मेट्रो सिटी आहे, त्याच्यामध्ये पर मंथ तुम्हाला 15,000 एवढं स्टायपिंड भेटणार आहे. आणि जे रुरल किंवा सेमी अर्बन ब्रँचेस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला 12,000 रुपये एवढं पर मंथ स्टायपिंड भेटणार आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट हॉलिडेज वगैरे सगळ्या तुम्हाला इथं दिले जाणार आहेत. तर आता आपल्याला काय पाहायचं आहे की ही जी काही ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्या ऑनलाईन परीक्षेसाठी आपल्याला एक्झाम फी किती देण्यात आलेली आहे बघा. जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस या ज्या काही कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी 500 रुपये एवढी एक्झाम फी आहे. आणि एससी, एसटी, पीडब्ल्यू, बीडी या ज्या काही कॅटेगरी आहेत त्याच्यासाठी एक्झाम फी इथं नील ठेवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर जे एक्स आर्मी वगैरे आहेत त्यांच्यासाठी एक्झाम फी इथं नील ठेवण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, इंडियन बँकेमध्ये जर तुम्हाला जॉब करायचा असेल आणि तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर मित्रांनो निश्चितच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. तर चला, ही जी भरती आहे ही अतिशय चांगली भरती आहे, जागाही महाराष्ट्रामध्ये चांगल्या आहेत. तुम्ही जर या पात्रतेमध्ये बसत असाल तर अर्ज करायचा आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला याबाबत काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याचबरोबर तुम्हाला आजचं लेक्चर हे कसं वाटलं हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.